विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। काल रात्री प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी उपरोधक असे दोन बॅनर लावले होते। त्या एक बॅनर मध्ये असं लिहिण्यात आला होता की हॉर्न आहिस्ता बजाइए जनता सो रही है, आणि दुसऱ्या बॅनर मध्ये गाडी आहिस्ता चलाइए रस्ते रो रहे हैं। या उपरोधक पद्धतीने दोन आम्ही बॅनर लावलं होतं। खरं म्हणजे या बॅनरच्या माध्यमातून सामान्य जनतेला आणि प्रभाग क्रमांक 14 ची जनतेला जागरूक करण्याचे काम या बॅनरच्या माध्यमातून आम्ही काल करणार होतो, परंतु जनता जागरूक झाली, परंतु झोपेचे सोंग घेणारा एक नगरसेवक मात्र खडबडून जागा झाला। खरं म्हणजे आपण काल ज्या बॅनरची चर्चा संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात होत होती, त्या बॅनरच्या बद्दल आज ज्या माणसाच्या पोटात दुखत होतं त्या माणसाने या ठिकाणी आलं आणि कोण ठेकेदार आहे, कोण ठेका घेतला, कोणी ठेकेदाराचे पैसे खातात याच्याशी प्रहारचा संबंध नाही। सामान्य लोकांचे कामे झाले पाहिजे। जो लोकप्रतिनिधी असेल, मग ते आमदार असेल, नगरसेवक असेल, खासदार असेल किंवा मंत्रीगण असेल, कुणी काम करत नसेल तर त्याच्या विरोधात प्रहार आजपर्यंत लढत आलेली आहे। आमच्यासाठी लढा नवीन नाही आहे। आम्ही कुठल्या तरी पक्षात अचानक जाऊन आयता बिळा नागोबा म्हणतात ना, त्या पद्धतीने आम्ही निवडून आलेलो नाही। प्रहारचं काम आहे, संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहीत आहे। तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की बॅनरवर ज्याचे नाव आहे, तुम्ही बघा, त्यांना शहरातील जनता चांगला माहीत आहे, चांगलाच माहीत आहे, चांगला काम करतात म्हणून शहरातील जनतेला माहीत आहे। प्रहार वाईट काम करत नाही, प्रहार कुणाचा हप्ता खात नाही, प्रहार कुणाचे ठेकेदाराचे पैसे खात नाही, किंवा प्रहार एखादा टेंडर करून टेंडरमधील पाईप बदलून पाईपचे पैसे खाणारी प्रहार नाही आहे। प्रहार सामान्य लोकांसाठी काम करणारी प्रहार आहे। तुम्ही जाऊन विचारा, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रहारचं नाव सांगितलं तर ज्या ठिकाणी 1 लाख रुपये बिल केलं जातं त्या ठिकाणी 50,000 रुपये बिल केलं जातं। तुम्ही एखाद्या शासकीय कार्यालयात विचारा, एखादा कर्मचारी अधिकारी जर पैशाची मागणी करत असेल, फक्त प्रहारचं नाव घेतलं तर तो अधिकारी तातडीने सही करून त्या ठिकाणी फाईल पुढे घेते। प्रहारचं काम हे आहे। आता तुम्हाला या माध्यमातून चॅलेंज देतो, येणाऱ्या 8 दिवसात प्रभाग क्रमांक 14 मध्ये विविध ठिकाणी प्रहारच्या वतीने जनता दरबार भरून जनतेचे कामं करून तुमच्या कामाची उधळपट्टी या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही ज्या पद्धतीने आज म्हटलेलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे, मला कुठेतरी मारून टाका, अहो तुम्हाला कोण मारणार आहे? आणि तुम्हाला मारण्याने देशाचा काय फायदा होणार नाही, आणि तुमचं लायकीच काय, तुम्हाला मारायची गरज काय? मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना या माध्यमातून विनंती करतो, हा व्यक्ती 1 नंबरचा खोटारडा आहे। यापूर्वी सुद्धा तिने एक पत्रकार परिषद घेऊन माझ्या जीवाला धोका आहे, माझा मर्डर होणार आहे। अरे तुझा कोण मर्डर करणार आहे? तू कोणाचं तरी काहीतरी खाल्लं असेल म्हणून तुला भीती वाटत आहे। आम्ही कोणाच्या बापाचा खात नाही, आम्हाला कोणाची भीती नाही आहे। मी या माध्यमातून सांगतो, तुम्ही इतर पक्षाचा नाद करा, प्रहार हे सामान्य लोकांचे आवाज आहे, सामान्य लोकांसाठी लढणारा आवाज आहे, आणि प्रहार हे सामान्य लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे, इतर लोकांसाठी टक्केवारी खाणारा पक्ष नाही आहे। मी या माध्यमातून सांगतो की येणाऱ्या भविष्य काळामध्ये प्रहार सोलापूर शहरातील सर्व जागा लढवेल, जेवढे शक्य होईल तेवढे जागा लढवेल। जो स्वार्थी नेते असतील, जो समाजासाठी लूट करत असेल, जो जाती धर्माचं राजकारण करत असेल, त्यांना उरून पुरल्याशिवाय प्रहार राहणार नाही। जो स्वार्थी नेते असतील, जो समाजासाठी लूट करत असेल, जो जाती धर्माचं राजकारण करत असेल, त्यांना उरून पुरल्याशिवाय प्रहार राहणार नाही, या माध्यमातून सांगतो। आणि प्रभाग क्रमांक 14चे जे सध्याची जी परिस्थिती झालेली आहे, सध्या ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने रस्ते झालेले, ज्या पद्धतीने तुम्ही बघताय की अनेक ठिकाणी एखादा काम केलं 8-15 दिवसामध्ये तो रस्ता खराब होत जातो, मग नगरसेवक टक्केवारी खात नसेल तर मग काय म्हणायचं? याचं उत्तर त्या नगरसेवकाने देणं गरजेचं आहे। मी तुम्हाला सांगतो, प्रभाग क्रमांक 14 म्हणजे फक्त मुस्लिम पाचापेठ, शनिवारपेठ किंवा बेगमपेठ येत नाही, अनेक भाग आहे। तुम्ही बघताय की 7 रस्त्यापासून लोधी गल्लीपासून या ठिकाणी आपल्या पद्मशाली चौकापर्यंत का तुम्ही इतर धर्माच्या प्रभागामध्ये काम करत नाही? ज्या ठिकाणी मुस्लिम धर्माचे लोक सोडून इतर धर्माचे लोक राहतात नाही, का त्या ठिकाणी काम करत नाही तुम्ही? कारण तुमच्या डोक्यात जातीयवाद भरलेला आहे। प्रहार असं काम करणे, आणि तुम्हाला याहून सांगतो, उद्या जर 5-10 नगरसेवक जर प्रहारचे निवडून आले, त्यांना वाटलं की आपण लोकांना न्याय देऊ शकत नाही, त्याच क्षणी ते प्रहारचे सगळे नगरसेवक राजीनामा देऊन घरी बसतील। तुमच्यासारखं लुडबुड करत फिरणारे लोक नाही आहेत मी, हे त्या जो कोणी महाशय आहे ना त्यांनी लक्षात ठेवावं। आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये प्रहार तुमच्या विरोधात चांगला आणि स्ट्रॉंग उमेदवार देईल। तुम्ही निवडून कसं येता, आणि जनता जनार्दनला आम्ही या सगळ्यात तुमचं पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून सांगतो। आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 14 नव्हे
तर संपूर्ण सोलापुरात प्रहारचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, चाचपणी सुरू आहे। तुम्ही आजच समजून चला, हे निवडणुकीचे रणशिंग आम्ही या ठिकाणी फुंकलो, एवढंच समजून चला। धन्यवाद। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, शहराध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष। काल एका चालू नगरसेवकाने लोकप्रतिनिधी असलेले, त्यांना अशी भाषा शोभत नाही अशी अशोभनीय भाषा वापरून त्यांनी प्रहारच्या विरोधात जे कटु कारस्थान केलं त्याच्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा निषेध करतो। एका साईडला रस्ता चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे किंवा रस्ता तयार होणार आहे म्हणून ते म्हणतात की कुठल्या तर आम्ही ठेकेदाराला दमदाटी वगैरे केली। आम्हाला कोण काम करते, कोण ठेकेदार आहे हे माहीत नाही। आपण प्रभाग 14 मध्ये या खड्ड्यांची अवस्था, रस्त्यांची अवस्था जी आहे ती आपण बघा, इथल्या स्थानिक नागरिकांना विचारा की त्यांचे प्रश्न जो लोकप्रतिनिधी सोडवू शकत नाही त्याला त्या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही आहे। मी खैरादी साहेबांना विचारतो की तुम्ही जे म्हटलेलं आहे की याच्यावर बॅनरवर 3 जे नावं आहेत हे माझं असतील, मी अजित कुलकर्णी, जमीर शेख, खालिद मणियार, हे आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लोकांवर होणारा अन्याय दूर करण्याचं काम करतो। खड्ड्यासाठी असू दे, हॉस्पिटलसाठी असू दे, कोरोनाच्या काळात असू दे, अनेक आंदोलन शेतकऱ्यांसाठी असू दे, अपंगांसाठी असू दे, अनेक आंदोलनं आम्ही आजपर्यंत केलेली आहेत। त्याच्यामध्ये आमचा काही स्वार्थ नाही आहे। अनेक गुन्हे आमच्यावर दाखल झाले, त्याच्यामध्ये सुद्धा आमचा काही स्वार्थ नाही आहे। कुणाच्या चहाच्या मिंद्यात सुद्धा नाही आहेत। आणि हे खैरादी महाशय असं बोलतात की बाबा हा रस्ता चालू आहे आणि या कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी वगैरे केली। आमचा कॉन्ट्रॅक्टरचा काही संबंध नाही। जर रस्ता होत असेल तर एवढे दिवस तुम्ही झोपला होतात का? इकडचा रस्ता होतोय, तिकडचा रस्ता का होत नाही? तिकडचा होतोय, त्याच्या पलीकडचा रस्ता का होत नाही? मग जर रस्तेच करायचे तर पूर्ण करा ना। तुम्ही श्रेय घेण्यासाठी, श्रेय लाटण्यासाठी जे कामकाज करताय हे जे चुकीचं आहे, लोकप्रतिनिधीला शोभणारं नाही हे। आणि तुम्ही जे म्हणताय की जेणेकरून हे पहा, प्रहार जनशक्ती पक्षात शेतकरी संघटनेत जास्तीत जास्त मुस्लिम समाजाची टीम आहे। मी तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही मारण्याची, काढण्याची भाषा ही जी बोलताय हे आम्ही मारणारे नाही, तर जनसामान्यांची सेवा करून आम्ही लोकांना वाचवणारे माणसं आहात। तुम्ही एका बाजूला म्हणतात हे लोक चांगले नाहीत, मारून मला फेकतील, हे करतील, ते करतील। आम्ही तसं काही करणार नाही आणि तुमचं तोंड काळं करायची गरज नाही। 2022च्या इलेक्शनमध्ये 2-4 महिन्यात तुमचं तोंड आपोआप काळं केलं जाईल किंवा काळं होणार आहे। स्थानिक लोकच तुमचं तोंड काळं करतील, कारण तुमच्या कामाचा जो परिचय आहे, जो काम आहे हे लोक बघतायत। फक्त काय बोलत नाही आहेत कुणी, न बोलल्यामुळं। आणि आम्ही उपरोधात्मक जर बॅनर लावले, प्रशासनाच्या विरोधात लावले होते, तुम्हाला राग यायचं एवढं कारण काय? आमचं म्हणण्याचं तात्पर्य समजून घ्या, आमचं म्हणण्याचं तात्पर्य समजून घ्या। आणि आम्ही कुणाचं नाव घेतलं नव्हतं, फक्त आम्ही प्रहारचं उपरोधात्मक खड्डे आहेत, स्लो हॉर्न वाजवू नका असं बॅनर लावलं होतं। हा बॅनर लावला, याचा उपरोधात्मक लावला होता बॅनर। कुणाचं नाव घेऊन कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या ह्याला आम्ही टोमणे मारले नव्हते। हे सगळं माहिती असताना तुम्ही मारण्याची भाषा, काढण्याची भाषा आणि नंतर स्वतःच म्हणतात मी काय एक बकरी आहे का, मला सरळ सरळ कापणार, हे करणार। आणि पक्ष पण तुम्हाला साथ देत नाही। तुम्ही पक्ष सोडून द्या ना, राजीनामा द्या ना, आपल्या हातनं कामं करणं होत नाही। अहो, आम्ही कुठलाही नगरसेवक नाही, कुठला आमदार नाही, खासदार नाही, तरी सुद्धा आम्ही लाखो करोडो रुपये बिल कोरोना काळात लोकांचं माफ केलं। विचारा तुम्ही। आणि तुम्ही म्हणता हे लोक काय, या लोकांनी सांगायची गरज नाही। प्रहार म्हणल्यावर समजते आमची लढाई फक्त प्रशासनाच्या विरोधात आहे। सामान्य लोकांना आम्ही कधीही टोलवाटोली करत नाही किंवा कुठलीही दादागिरी करत नाही। तुम्ही काय करता? तुम्ही व्याजबट्टा करता ना, तुम्ही व्याजबट्टा करता का नाही? का व्याजबट्टा करता? ते पैसे तुम्हाला कुठे जातात हा विषय करा। आता आम्ही पर्सनली जर तुमचं काढायला गेलं ना तर आमचं काही निघणार नाही, लक्षात ठेवा। काय करता? तुम्ही व्याजबट्टा करता ना, तुम्ही व्याजबट्टा करता का नाही? का व्याजबट्टा करता? ते पैसे तुम्हाला कुठे जातात हा विषय करा। आता आम्ही पर्सनली जर तुमचं काढायला गेलं ना तर आमचं काही निघणार नाही, लक्षात ठेवा। आम्ही असे तसे निवांत आहेत, आमचे काय प्रॉपर्टी नाही, काय नाही, काय नाही, निवांत लोकांची सेवा करण्यात आम्ही गुंग आहे। पण तुमचं जर काढायला गेलं तर भरपूर काही निघाल। मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की बाबा आम्हाला तुम्ही टार्गेट करायचं किंवा एखाद्या पक्षाला टार्गेट करायचं किंवा प्रहार जनशक्ती पक्षाला टार्गेट करायचं सोडून द्या। तुम्ही तुमचं काम करा। जर काम केलं तर तुम्ही 2022ला निवडून येणार आहेत, नाहीतर प्रहार जनशक्ती पक्ष तुमच्या विरोधात 100% 14 मध्ये उमेदवार देऊन तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही। मी या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।